टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब, ज्यांच्या पुढाकारानं हे रुग्णालय उभं राहतं आहे, ते माझे परममित्र निलेशजी सांबरे, राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत, राजनजी साळवी साहेब, रवींद्रजी फाटक साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या नावानं हे रुग्णालय होतं आहे ते आदरणीय भगवानजी सांबरे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, निलेशजी, मी रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि या तालुक्याचा आमदार म्हणून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की ज्या गरीब लोकांना रुग्णसेवा मिळाली पाहिजे या भावनेनं आज आपण रुग्णालय सुरू केलं आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये केलं आहे, त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक देखील करतो आणि तुमचे आभार देखील मानतो। आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, पण जमलेल्या तमाम रत्नागिरीकरांना काही गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता काही प्रामाणिक 2-3च गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे। कदाचित त्या सगळ्या कुठेही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकामध्ये लिहिल्या नाहीत, कधीही त्याची प्रसिद्धी व्हावी यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी कधी मार्ग स्वीकारले नाहीत, पण या जिल्ह्याचा, रायगड जिल्ह्याचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक फार मोठा प्रश्न, जो ऐतिहासिक जटिल बनलेला प्रश्न होता कुणबी समाजाचा, तो शिंदेसाहेब आपण सोडवला, हे तुम्ही विसरला देखील असाल। आपल्याला आठवत असेल की सामाजिक न्याय विभागानं पूर्वी या जिल्ह्याची तिल्लोरी कुणबी जी जात होती ही नामशेष केली आणि फक्त कुणबी ओबीसीमध्ये टाकला आणि माझ्या खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिल्लोरी कुणबी समाजाच्या लोकांवर अन्याय केला। साहेब, आपल्याला आठवत असेल आपण एकच बैठक घेतली, राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी एकच मीटिंग घेतली आणि 60 वर्षाचा प्रश्न एका तासामध्ये सोडवला आणि खऱ्या अर्थानं कुणबी समाजाची अस्मिता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी जागृत केली आणि माझा सगळा समाज हा तिल्लोरी कुणबी करण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला। निलेशजी, आपण शैक्षणिक क्षेत्राबद्दल सांगितलं, आपण सगळ्यांनी मिळूनच माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत। कोकणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं, मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, मी देखील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते हे मी सांगत नाही, मी अनेक वेळा सांगितलं की कोकणातलं पहिलं अभियांत्रिकी कॉलेज जे माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रत्नागिरीमध्ये आवश्यक आहे ही मागणी केली, पण ते पूर्ण करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना राज्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं। आज या महाराष्ट्रातलं स्वर्गीय शामराव पेजे साहेबांच्या नावानं जे अभियांत्रिकी कॉलेज आहे त्याचे देखील करते करवेते हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत। हा देखील एक शैक्षणिक विकास या रत्नागिरीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला। आपल्याला कदाचित काही गोष्टी माहिती नसतात, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब बनले आणि योगेशजी, आपल्याला आठवत असेल पहाटे 3 वाजता एकनाथ शिंदे साहेब गोव्याला आले, सकाळी आपल्या सगळ्यांना बोलवून घेतलं, कदाचित त्याच्यातला भाग्यवान मी होतो। 7 वाजता साहेबांनी मला विचारलं की रत्नागिरीसाठी तुम्हाला काय पाहिजे, आपल्या सगळ्या जनतेसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना साहेबांना सांगितलं, साहेब 30 वर्षाची 35 वर्षाची रत्नागिरीकरांची मागणी आहे, आमच्या शेतकरी कुटुंबातला मुलगा हा डॉक्टर झाला पाहिजे, यासाठी मला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मला पहिली भेट द्यावी आणि मेडिकल कॉलेज सुरू करावं। आपल्याला आश्चर्य वाटेल, तिथून साहेबांनी प्रधान सचिवाला फोन केला आणि प्रधान सचिवाला निलेशजी साहेबांनी काय सांगितलं, मंजूर कर म्हणून सांगितलं नाही, पुढच्या 8 दिवसाच्या नंतर जी कॅबिनेट येणार आहे त्याच्यामध्ये मला रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजला 500 कोटी रुपये मंजूर करायचे आहेत। ती फाईल 8 दिवसानंतर आली आणि आज या महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज ज्याचं भूमिपूजन देखील साहेबांनी केलं, त्याचं उद्घाटन देखील साहेबांनी केलं, ते आज दिमागदार पद्धतीने रत्नागिरीमध्ये उभा आहे। आज रत्नागिरीच्या मुलांसाठी रतन टाटांच्या नावानं देशातलं पहिलं स्किल सेंटर उभं करण्याचं काम माननीय याच एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन
खऱ्या अर्थानं राज्यकर्ते म्हणून काम कसं करायचं असतं हे एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राला नाही या देशाला दाखवून दिलं. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना निलेशजी अभिमान आहे की आज या उद्घाटनाला एकनाथ शिंदे साहेब तुमच्या प्रेमापोटी आले. एकनाथ शिंदे साहेबांनी या कार्यक्रमाला यावं न यावं हा एकनाथ शिंदे साहेबांचा वैयक्तिक प्रश्न होता, पण आम्हाला सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की माझा ठाण्याचा एक सहकारी, माझा पालघरचा एक सहकारी अतिशय प्रामाणिकपणानं जनतेसाठी काम करतोय आणि त्याला राजाश्रय देणं, त्याच्या मागं ताकद उभी करणं ही एकनाथ शिंदे म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून पाऊस असताना देखील शिंदेसाहेब तुम्ही या उद्घाटनाला आला त्याबद्दल तुमचे आभार कसे मानावे हे देखील आम्हाला कळत नाही. आणि म्हणून निलेशजी राजकारण सोडून द्या. कोण विधानसभेची निवडणूक लढणार आहे, कोण विधानसभेची निवडणूक नाही लढणार आहे हा विषय नंतरचा आहे, पण तुम्ही ज्या भावनेनं हे रुग्णालय उभं केलं आहे आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत हा शब्द द्यायला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं आलो आहे. आणि शिंदे साहेबांचा एकच किस्सा मी आपल्याला सांगतो आणि माझं मी मनोगत संपवतो. आज तुम्ही रुग्णालय उभं केलं आहे. रुग्णालयाच्या बाबतीमध्ये देशामधला एकमेव नेता असा असेल की ज्यांनी रुग्णांसाठी अहोरात्र मेहनत घेतली, रुग्णांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले. आणि नुसते कोट्यावधी रुपये खर्च केले नाहीत तर 72,000 लोकांचे जीव माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहीनं वाचले. राज्याचे मुख्यमंत्री असताना आम्ही सगळे साक्षीदार आहोत. मुख्यमंत्री सहायता निधी जो आरोग्यासाठी वाटला जातो त्याच्या अगोदरच्या 3 वर्षामध्ये फक्त 4.5 कोटी साहेब वाटले गेले होते, पण तुमच्या कारकिर्दीमध्ये 375 कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेसाठी आपण वाटले आणि 72,000 लोकांचे 375 कोटी रुपयातनं आपण प्राण वाचवले. असा प्राण वाचवणारा आमचा नेता आहे हे सांगताना देखील आम्हाला अभिमान वाटतो. आणि साहेब तुमच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन होतं आहे हा देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमान आहे. काल साहेब मंगेश चिवटेंबरोबर मी कोल्हापूरला होतो. साहेब आज रुग्णालयाचा कार्यक्रम आहे म्हणून सांगतो हा उचित कार्यक्रम आहे आणि तुमच्या हस्तेच उद्घाटन का झालं हा नियतीचा साहेब खेळ आहे. कालपर्यंत सगळे सांगत होते की पाऊस पडणार आहे, पण शिंदे साहेब जिथं जातात तिथं चांगलं काहीतरी करून देतात. म्हणून आज देखील निसर्गानं शिंदे साहेब तुम्हाला आशीर्वाद दिले, निलेशजी तुम्हाला आशीर्वाद दिले. आणि कालचा एक फक्त किस्सा सांगतो. कोल्हापूरच्या एका जाहीर सभेमध्ये साहेबांचं भाषण संपलं. साहेबांचं भाषण संपल्यानंतर एक समोर मुस्लिम आमची महिला भगिनी हातात एक लहान मूल घेऊन उभी होती. काहीतरी साहेबांना इशारे करत होती. साहेबांनी तिला व्यासपीठावर बोलवून घेतलं. साहेबांनी विचारलं की तुमचं काम काय आहे. त्या महिलेनं जे सांगितलं हे तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तिच्या हातामध्ये 6 महिन्याचं मूल होतं. त्या महिलेनं, मुस्लिम महिलेनं साहेबांना सांगितलं की माझ्या मुलीचं अजून नामकरण केलेलं नाही, बारसा केलेला नाही. आज तुमच्यासमोर तिचा मला बारसा करायचा आहे. हा जगातला सगळ्यात मोठा बारसा असेल तो 1 लाख लोकांच्या समोर होतोय. आणि साहेबांच्या साक्षीनं तिनं स्वतःच्या मुलीचं नाव दुआ ठेवलं. आणि दुआ का ठेवलं ह्याचं कारण सांगतो की 6 महिन्यापूर्वी त्या लहान मुलीवर आरोग्याची सुविधा नसल्यामुळं अडचण निर्माण झाली आणि साहेबांच्या एका फोनवर आणि साहेबांच्या आर्थिक ताकदीमुळं ती लहान मुलगी त्या मुस्लिम समाजाच्या भगिनीची वाचू शकली. म्हणून 6 महिने थांबून 1 लाख लोकांच्या समोर तिने साहेबांच्या साक्षीनं बारसं केलं आणि तिचं नाव दुआ ठेवलं. असा आमचा नेता आज उद्घाटनाला आला आहे. त्याबद्दल मला खरोखरच अभिमान आहे. आणि निलेशजी तुम्हाला देखील धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम केला, अतिशय चांगल्या लोकांसाठी काम करताय आणि या शुभकार्याचं उद्घाटन माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून तुम्ही करून घेतलं. त्याबद्दल माझे सहकारी म्हणून मी तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सोबत आहेत हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.